घ्यायची का आपण ती गाडी? आपली परिस्थिती कशी हा एक धंदा खराब होतो. काय म्हणते तात्यांना विचारून बघता का तात्यांच्या लाईट राजकारणी माणूस त्याच्यानं पुन्हा आधी लागला होय ना आपलं स्वप्न पूर्ण. माझ्याकडे सामान असतं ब्रेकिंग न्यूज आहे. बॉम्ब फेकणारा तुमच्याकडे होता ना? न्यूज रूम एक्सक्लुझिव्ह. पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेची जागा मनी आणि मसल पॉवर असले गप्प घेतात तेव्हा अशा सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. हे लोक आपल्या फुटतात. आपण खालच्या जातीचे बोलू का? मारून टाकू शकता मारू शकत नाही. जर एक सामान्य माणूस मनापासून सत्याच्या बाजूने उभा राहिला ना संपूर्ण सिस्टीम वटणीवर आणू शकतो. ओके हां मी कोल्हापूरवासियांना एक न्यूज आखाडाच्या वतीनं एक आवाहन करू इच्छितो की हा सिनेमा खरंच जसं की आखाडा हा शब्द सारांनी शोधून काढला आहे कोल्हापूरच्या मातीतच शाहूपुरीतच किंवा शाहू महाराजांच्या सानिध्यात जिथं पैलवान आणि कुस्तीला आश्रय मिळाला तिथंच कुस्तीच्या त्या मैदानाला त्या रिंगला आखाडा म्हणतात मराठीत आणि हा न्यूज आखाडा आहे. तसंच दामोदरच्याही आयुष्यात एक आखाडा आलेला आहे संघर्षाचा आखाडा कारण की तो आखाडा त्याच्यासाठी सेम कुस्तीच्या आखाड्यासारखा आहे जिथे की मोठ्या पैलवानाला किंवा आपल्या लेवल पैलवानाला जसं पाडून कुस्ती जिंकायची असते तसं इथं अनुदार हा प्रत्येक दिवशी परिस्थितीला लढतो आहे परिस्थितीला हरवायचं आहे त्याला आणि तो हरवून तो आकडा जिंकतोय का हरतोय हे पाहण्यासाठी तुम्हाला निश्चितच 14 तारखेला चित्रपटगृहात आलं पाहिजे. एक साऊथ इंडस्ट्रीचं आणि मराठी इंडस्ट्रीचं एक मस्त कोलॅबरेशन तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळेल. आजपर्यंत असं झालंच नाही आहे की केरळवासीय लोकांनी मराठी सिनेमा बनवला आहे ज्यांना मराठी येत नाही हिंदी येत नाही. कौतुक आहे त्यांचं आपल्या मराठी लोकांवर किंवा मराठी सिनेमांवर मराठी संस्कृतीवर असलेलं प्रेम दिसतं. त्यामुळे हा सिनेमा नक्की बघावा आणि एक साऊथ टच आपल्याला मराठी लोकांना साऊथचे सिनेमा बघायला आवडतात तर त्याच साऊथ लोकांनी मराठी सिनेमा बनवला आहे म्हणजे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. रील स्टार का तर रील स्टारच्या आयुष्यातली एक संघर्ष जो बघायला मिळणार आहे तो या सिनेमात बघायला मिळणार आहे. एका फॅमिलीचा संघर्ष बघायला मिळणार आहे. त्यामुळे रील स्टार हा सिनेमा नक्की तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा. तुम्हाला खात्री देते हा सिनेमा नक्की आवडेल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना फॅमिलीला आईवडिलांना सगळ्यांना घेऊन जा आणि खात्री देते मी तुम्हाला हा सिनेमा नक्की आवडेल. थँक्यू.